आकाशवाणी नागपूर. समृद्धी शंडमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बी बियाणे उद्योगानं शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा. आशियाई बी बियाणे परिषदेत केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांकडून शक्ती प्रदर्शन. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सातत्यपूर्ण आणि संघटित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन. सौदी अरेबियात उमरा यात्रेसाठी गेलेल्या किमान 40 भारतीयांचा बस अपघातात मृत्यू. आणि विदर्भात थंडीची लाट. यवतमाळ इथं 9.6 इतक्या किमान तापमानाची नोंद. आता सविस्तर बातम्या. पारंपरिक बी बियाणांच्या संवर्धनाच्या आवश्यकतेवर भर देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. चौहान यांच्या हस्ते आज मुंबईत आशियाई बियाणे परिषदेचं उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. निकृष्ट आणि अनधिकृत बीज विक्री नियंत्रणासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन बी बियाणे कायदा आणण्यात येणार असल्याचं चौहान यांनी सांगितलं. तसंच महाराष्ट्रात बागायती पिकांना गुणवत्तापूर्ण रोपसामग्री मिळावी यासाठी 3 क्लीन प्लांट सेंटर स्थापन केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण बीज उपलब्धतेची गरज व्यक्त करत कृषी मंत्र्यांनी बी बियाणे उद्योगानं शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा असं आवाहन केलं. तर राज्यात पुढील 2 ते 3 वर्षांत 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा शासनाचा संकल्प आहे. यासाठी बी बियाणे उत्पादक कंपन्यांनी नैसर्गिक शेतीस अनुरूप वाणांची निर्मिती करणं ही काळाची मागणी आहे. बी बियाणे उत्पादक कंपन्यांनी नवकल्पना दिल्यास आपण शाश्वततेकडे जाऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. We all know in today's climate change era the worst hit is agriculture. In a country like India we can see that we need to bring more and more sustainability into agriculture, and to bring this sustainability we need more and more innovation. We need more resilient varieties, as rightly told by the minister that today climate resilient agriculture is need of the day. उद्घाटन समारंभानंतर कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमस्थळी सुरू असलेल्या विविध स्टॉल्सना भेट दिली. विविध देशांतील प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत विदर्भातील 2,500 हेक्टर क्षेत्रावर यंदा 40,000 क्विंटल बीजोत्पादन होणार आहे. त्यामध्ये सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि आंबा या पिकाच्या उत्पादनाचा समावेश आहे. त्या अनुषंगानं आतापर्यंत 14,000 क्विंटल सोयाबीनचे बीजोत्पादन झालं असून सद्यस्थितीत फुलोऱ्यावर असलेल्या तूर पिकाचे उत्पादन लवकरच तयार होणार आहे. राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस होता. उद्या मंगळवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर 19 ते 21 नोव्हेंबर या दरम्यान ज्या प्रभाग किंवा अर्जावर अपील आहे असे सोडून इतर ठिकाणी अर्ज मागे घेता येतील. 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. विदर्भात आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वत्र शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरले गेले. भंडारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आले. यात भंडारा शहरात विविध पक्षाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. दरम्यान महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात असंतोष असल्यामुळे महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त सदस्य निवडून येतील असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला. आज भंडारा शहरामध्ये आज सत्तेमध्ये आहे. या सगळ्यांचा भ्रष्टाचार हा जनतेच्या लक्षात, आणि भंडाऱ्याची जी दुर्दशा गेल्या 10 वर्षात ह्या तिघांनी मिळून जी केलेली आहे ती भंडारा शहराच्या जनतेला समजलेली आहे. सगळ्या घटकाच्या लोकांनी आणि भंडारा शहरातील जनतेचा आशीर्वाद काँग्रेस आणि काँग्रेस अलायन्सच्या सोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोंदिया नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कशिश जयस्वाल, शिवसेने शिंदे गटाच्या वतीनं डॉक्टर प्रशांत कटरे, तर भारतीय काँग्रेसच्या वतीनं सचिन शेंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं डॉक्टर माधुरी नासरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या पक्षांकडून आज शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन करीत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले.
कामठी नगर परिषदेसह राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये महायुती एकसंधपणे आणि ताकदीनं मैदानात उतरली असून जनता विकासाला मत देणार आहे. धर्मपंथापलीकडे जाऊन मतदान होईल असा विश्वास महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. कामठी येथे प्रसारमाध्यमांशी ते संवाद साधत होते. कामठीमध्ये नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्यासह सर्व नगरसेवकांनी महायुतीतर्फे अर्ज भरले असून महायुतीला किमान 51% मते मिळणार असल्यानं आमचा विजय निश्चित असल्याचं त्यांनी सांगितलं. विदर्भातील अनेक ठिकाणी महायुतीची युती झाली आहे. काही ठिकाणी मित्रपक्ष म्हणून आम्ही लढत असल्याचं बावनकुळे म्हणाले. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सातत्यपूर्ण आणि संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यापीठाशी थेट जोडलेली अशी टास्क फोर्स स्थापन करून ती दर पंधरवड्याला प्रगती अहवाल सादर करेल अशी प्रणाली निर्माण करावी असं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं. राजभवन इथं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि व्हिजन महाराष्ट्र 2047 या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी तसंच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मेळघाट सारख्या वनवासी क्षेत्रात असणारी वनसंपदा, आदिवासी संस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातून शाश्वत आणि सर्वांगीण विकास करणे हेच सरकारचं मुख्य ध्येय असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. संपूर्ण बांबू केंद्र मेळघाटच्या वतीनं भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त ग्रामीण ज्ञानपीठ येथे ग्राम ज्ञानपीठ संग्रहालयाचे भूमिपूजन आणि राष्ट्रीय कौशल्य विकास निगम दिल्ली प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित कारागिराचे एकत्रीकरण कार्यक्रमाचे आयोजन आज ग्राम ज्ञानपीठ येथे करण्यात आले होते. जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केला आहे. नवी दिल्लीत चाणक्य संरक्षण संवाद 2025च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावर्षी आतापर्यंत 31 दहशतवादी ठार झाले असून त्यापैकी 61% दहशतवादी पाकिस्तानी होते असंही ते यावेळी म्हणाले. सौदी अरेबियामधल्या मक्का शहरातून मदिनाकडे जाणारी प्रवासी बस डिझेल टँकरवर धडकल्यानं झालेल्या अपघातात उमरा यात्रेसाठी गेलेल्या किमान 40 भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. अपघातग्रस्तांबाबत माहिती मिळवण्यासाठी 800244003 किंवा 0122614093 किंवा 0126614276 तसंच 0556122301 या क्रमांकावरून नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल. बांगलादेशाच्या न्यायालयानं माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आज फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या हिंसाचाराबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. दरम्यान शेख हसीना यांनी खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी बांगलादेशात परतायला नकार दिला असून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी 2025 लेखी परीक्षेची वेळापत्रके विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. तथापि 1 ते 3 डिसेंबर दरम्यान राज्यातील नगरपरिषदा नगरपंचायतीच्या होणाऱ्या निवडणुकांमुळे 1 ते 3 डिसेंबर दरम्यानच्या सर्व लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचं विद्यापीठ प्रशासनाद्वारे कळविण्यात आलं आहे. विदर्भात सातत्यानं तापमानात घट होत आहे. आज विदर्भात सर्वात कमी किमान तापमान यवतमाळ इथं 9.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. त्यापाठोपाठ गोंदिया आणि भंडारा इथं 10 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. तर वाशिम इथं 10.4 आणि नागपूर आणि अमरावती इथं आज 10.5 इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. आज गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीच्या लाटेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागानं जारी केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बी बियाणे उद्योगानं शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा. आशियाई बी बियाणे परिषदेत केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन.
नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांकडून शक्ती प्रदर्शन. सौदी अरेबियात उमरा यात्रेसाठी गेलेल्या किमान 40 भारतीयांचा बस अपघातात मृत्यू. आणि विदर्भात थंडीची लाट. यवतमाळ इथं 9.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.